श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्याची माती करणाऱ्या सवयी आणि त्यांना सोडण्यासाठी उपाय. आपल्या दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयींचा आपल्या यशावर आणि सुखी आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. जर त्या वेळेत सोडल्या नाहीत तर आयुष्य मातीमोल होऊ शकतं. या सवयी कोणत्या आहेत हे जाणून घेऊ आणि त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करूया. नंबर 1, आळस करणे. परिणाम: आळसामुळे आपली कार्यक्षमता कमी होते, वेळेचा अपव्यय होतो आणि यश आपल्यापासून दूर जाते. उपाय: दिवसाचे उद्दिष्ट ठरवा, छोटी कामं करून सुरुवात करा आणि ती पूर्ण झाल्यावर स्वतःला प्रोत्साहित करा. नंबर 2, वेळेचा अपव्यय करणे. परिणाम: वेळेचा दुरुपयोग केल्याने आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळत नाही. यावर उपाय: आपलं वेळापत्रक तयार करा. मोबाईल, सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा. महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, नकारात्मक विचार करणे. परिणाम: सतत नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होतो आणि निर्णय क्षमता कुंठित होते. त्यावरील उपाय: स्वतःवर विश्वास ठेवा. सकाळी सकारात्मक विचार, वाचन आणि स्वतःला प्रोत्साहित करणे सुरू ठेवा. क्रमांक 4, इतरांवर टीका करणे. इतरांवर टीका केल्याने नाते बिघडतात आणि स्वतःचं व्यक्तिमत्व नकारात्मक होतं. उपाय: लोकांमध्ये चांगल्या गोष्टी शोधा. सहानुभूतीने वागा आणि संवाद कौशल्य सुधारायला सुरुवात करा. क्रमांक 5, दैनंदिन आरोग्याचा आणि सवयींचा विचार न करणे. परिणाम: वाईट सवयीमुळे शरीर अस्वस्थ होतं, मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि कार्यक्षमता कमी होते. यावर उपाय: रोज व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि झोप पुरेशी घ्या. तंबाखू, दारू किंवा इतर व्यसनांपासून दूर राहा. क्रमांक 6, स्वतःच्या चुका मान्य न करणे. परिणाम: चुका कबूल न केल्याने आपल्या सुधारणा होत नाही आणि इतरांचा आपल्यावरचा विश्वास कमी होतो. यावरील उपाय: चुका स्वीकारा आणि त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करा. चुका म्हणजे सुधारण्याची पहिली पायरी आहे. क्रमांक 7, स्वप्नांवर कृती न करणे. परिणाम: फक्त स्वप्न पाहणं काही उपयोगाचं नसतं. कृतीशिवाय स्वप्न फक्त कल्पना राहतात. यावर उपाय: स्वप्न साध्य करण्यासाठी प्रत्येक दिवशी एक छोटं पाऊल उचला. क्रमांक 8, दुसऱ्यांशी सतत तुलना करणे. परिणाम: सतत तुलना केल्याने आपण स्वतःवर नाखुश राहतो आणि स्वतःच्या क्षमतांना कमी लेखतो. यावर उपाय: स्वतःची तुलना फक्त आपल्या कालच्या आवृत्तीसोबत करा आणि स्वतःला सुधारत राहा. क्रमांक 9, माफ न करणे आणि राग धरून ठेवणे. परिणाम: राग आणि नाराजी आपल्या मानसिक शांततेसाठी हानिकारक ठरतात. त्यावरील उपाय आहे: माफ करायला शिका, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. क्रमांक 10, नेहमीच सुरक्षितता शोधणे. धोका पत्करण्याची भीती यशाच्या दिशेने वाटचाल थांबवते. यावर उपाय: छोट्या छोट्या निर्णयांमध्ये थोडा धोका पत्करा. अनुभव घेतल्यावर आत्मविश्वास वाढेल. मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचलो: सवयी, चांगल्या किंवा वाईट, आपल्या आयुष्याला दिशा देतात. वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी स्वीकारल्यास यश, आनंद आणि समाधान यांचा मार्ग सोपा होईल. आजच सुरुवात करा, कारण बदल करण्यासाठी कधीही उशीर होत नाही. सवयी तुमचं भविष्य घडवतात, म्हणून त्यांना विचारपूर्वक निवडा. यावर तुमचं मत काय आहे हे नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.